अवैध व्यवसाय सुरू आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना हे थेट आव्हान आहे की काय असा प्रकार दिसत आहे। या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताचा दाट संशय व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे वणी येथील एका कथित बोगस पत्रकाराच्या नावावरून मटका पिढीला अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। त्यामुळे या प्रकरणाला अधिकच गूढ स्वरूप प्राप्त झाले असून लखमापूर फाटा येथे उघडपणे सुरू असलेल्या सट्टा मटका सोरट जुगार व्यवसायामुळे वणी पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याची भीती उरली नसल्याचे चित्र सध्या दिसत असून सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे ज्या ठिकाणी रहदारी आहे त्या ठिकाणी जुगार सुरू असल्याने आता या झारीतील शुक्राचार्य शोधण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या समोर उभे राहिले आहे। बीट हवालदार व प्रभारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस या प्रकरणी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे या गंभीर प्रकरणाकडे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाने तात्काळ असे अवैध व्यवसाय बंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला